उद्यापासून तुम्हाला रस्त्यावर दिसेल. मला असं वाटतं आतापर्यंत अनेक आंदोलनं गुंडाळण्याचा प्रयत्न सरकारने केला. चुकूनही जर हे आंदोलन गुंडाळण्याचा प्रयत्न सरकारनं केला तर सरकारला हे महागात पडेल. थोड्या वेळ आधी बावनकुळे असं म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे. थोडा सरकारला वेळ पाहिजे आणि जर का त्यांचं व्याज वाढलं तर शेवटी सरकारच ते भरणार आहे. ढगात गेल्यावर कर्जमाफी करता का? आज आमचे खाते NPA झाले, आम्हाला नवीन पीक कर्ज मिळायला तयार नाही आणि तुम्ही कर्जमाफी कधी करता? तुमच्या डोक्यात 2029च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफी करायची असं तुमच्या डोक्यात आहे आणि आम्ही खपून घेणार नाही. आम्हाला आज कर्जमुक्त पाहिजे. अरे हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यावर मग कर्जमाफी करून फायदा काय? आज जर कर्जमुक्ती केली तर कदाचित भविष्यातल्या होणाऱ्या आत्महत्या थांबू शकतात. 2019 असेल किंवा 2008 मध्ये ज्या प्रकारे कर्जमाफी झाली, लँड होल्डिंगचा विषय असेल किंवा कर्जाच्या रकमेचा विषय असेल, अशा प्रकारच्या अटी शर्ती जर लावल्या तर अटी शर्तींशिवाय कर्जमाफी आम्हाला पाहिजे. उद्योगपतींचं 16 लाख कोटींचं कर्ज जर सरकार माफ करू शकतं तर आमच्या शेतकऱ्यांचं कर्ज सरकार राईट ऑफ किंवा माफ का करू शकत नाही हा प्रश्न आहे. उद्योगपतींना वेगळा न्याय आणि आमच्या शेती उद्योगाला वेगळा न्याय चालणार नाही. आज महाराष्ट्रातला शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे. आमच्या बापाच्या गळ्याला लागलेला गळफास थांबवायचा असेल आणि आमच्या आईचं कुंकू वाचवायचं असेल तर आजच्या आज बैठकीमध्ये संपूर्ण कर्जमुक्तीची घोषणा झाली पाहिजे. अन्यथा सरकारमधल्या मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरता येणार नाही. तुम्ही काल ज्या प्रकारे वक्तव्य केलं की आमदार थोडा मंत्र्यांनाच कापून काढा, कारण की ज्या प्रकारची स्थिती शेतकऱ्यांची आहे, तुम्ही अजूनही त्या वक्तव्यात ठाम आहात. 2-4 मंत्र्यांना हाना ठोका म्हटलं तर लगेच तुमच्या बुडाखाली आग लागली. आमचा बाप रोज मरतो आहे तर तुम्हाला त्याची थोडी लाज वाटत नाही? आमच्या बापाची आत्महत्या नाही, सरकारने पाडलेले खून आहेत. खून का बदला खून से. शेवटला प्रश्न मला एक सांगा की या शिष्टमंडळात कोण कोण असणार आहे आणि काय स्ट्रॅटेजी आहे? माझ्या माहितीप्रमाणे हे 7 ते 8 लोकांचं शिष्टमंडळ आहे. त्यामध्ये सन्माननीय बच्चू कडू साहेब आहेत, त्यानंतर जानकर साहेब आहेत, राजू शेट्टी आहेत, अजितजी नवले आहेत, मी स्वतः आहे आणि अजून काही नेते. त्या स्ट्रॅटेजी असली तुम्ही बैठकीत आता मुंबईत गेल्यावर स्ट्रॅटेजी आखून बैठकीच्या आधी आता आम्ही सोबत आहे, त्याच्यामुळे आम्ही स्ट्रॅटेजी आखतच जाणार आहे. आज तोडगा निघाला नाही तर आंदोलन मागे नाही. आंदोलनातून माघार नाही. बचेंगे तो और लढेंगे और जीत के रहेंगे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.